ऐका ना, आजपासून पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास सुरू होतोय. पण अधिक मास आला की घराघरात वेगळीच लगबग सुरू होते. कोणी म्हणतं धोंड्याचा महिना आलाय, कोणी जावयाला 33 अनारसे देतं, तर कोणी भगवान विष्णूंची पूजा करतं. पण हा महिना एवढा खास का आहे माहितीये? पूर्वी सगळ्या महिन्यांना मान होता. चैत्र, वैशाख, श्रावण, प्रत्येक महिन्याचा एक देव होता. पण दर 3 वर्षांनी येणारा एक वाढीव महिना होता ज्याला कोणीच मानत नव्हतं. लोक त्याला म्हणायचे मलमास, म्हणजेच अशुभ महिना. या महिन्यात लग्न नाही, शुभ कार्य नाही, म्हणून लोक त्याला नुसता पडून असलेला धोंडा समजू लागले. आणि महाराष्ट्रात तर नाव पडलं धोंड्याचा महिना. तो महिना खूप दुःखी झाला. देवांकडे गेला, पण कोणी त्याला स्वीकारलं नाही. शेवटी तो गेला भगवान विष्णूंकडे आणि म्हणाला, सगळे माझा तिरस्कार करतायत. तेव्हा भगवान विष्णू त्याला म्हणाले, आजपासून तू माझा प्रिय महिना आहेस. मी तुला माझं नाव देतो. तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. आणि त्या दिवसापासून ज्याला लोक अशुभ म्हणत होते, तोच महिना सर्वात पवित्र मानला जाऊ लागला. म्हणूनच या महिन्यात विष्णूपूजा, गीता पठण, दान, अन्नदान याला खूप महत्त्व आहे. असं मानतात या महिन्यात भगवान विष्णू प्रसन्न झाले तर 33 कोटी देवांची कृपाही मिळते. आणि म्हणूनच महाराष्ट्रात 33 दिवसांचं प्रतीक म्हणून 33 अनारसे, 33 वस्तूचं दान अशा परंपरा आहेत. विशेष म्हणजे लेकी जावयाला सुद्धा घरी बोलावून प्रेमाने अनारसे देतात. कारण हा फक्त धर्म नाही, तर नात्यांमधला गोडवा जपण्याचा संस्कार आहे. आणि एक कथा अशीही सांगितली जाते की पूर्वजन्मात द्रौपदीने या महिन्याचा अपमान केला होता, म्हणून पुढे तिच्या आयुष्यात अनेक संकट आली. म्हणजे या सगळ्या कथांचा संदेश एकच, ज्याला जग तुच्छ समजतं त्यालाही देव सर्वोच्च स्थान देऊ शकतात. म्हणून पुढच्या वेळी कोणी म्हणालं धोंड्याचा महिना आलाय, तर नक्की सांगा धोंडा नाही, हा भगवान विष्णूंनी स्वतः स्वीकारलेला पुरुषोत्तम मास आहे. धन्यवाद.